$70 तिकीट घेतलंय आम्ही. काय येतं हाफ इंग्लिश हाफ मराठी हाफ हिंदी. हे बघा, हे आहे अमेरिकेतलं स्वामीनारायण मंदिर. आम्ही आता रेडी झालोय. आम्ही आता मस्तपैकी रेडी झालोय. पण एक प्रॉब्लेम झाला. सकाळी सकाळी निघायचा प्लॅन होता. आम्ही 12 वाजून दिले. आता आम्ही आयलँडचा प्लॅन ड्रॉप केलाय. आता आम्ही चाललोय झूला. तसे इकडं अमेरिकेत बहुतेक झूमध्ये वेगवेगळे प्राणी असू शकतात भारतापेक्षा. बघायला चला, मजा येईल. इथून जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. पण ठीक आहे, चला. आता आम्हीच चुकी केली. आम्हाला आवरायला एवढा टाईम लागला म्हणून प्रॉब्लेम झाला. चलो अभी हम चले. बाय द वे, कशी दिसते मी? एकदा मला कमेंट करून नक्की सांगा. है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद नहीं, तुम खुद दे. मैं ये नहीं कहता, तुम मेरी बात मानो. इमर्जन्सी व्हेकल आली, सगळ्यांना थांबावं लागला. कोणती इमर्जन्सी? मागे फायर ब्रिगेडची गाडी आहे. ग्रीन लाईट वर पण सगळे कॉर्नरला थांबले. सगळे सिग्नल थांबले. आता जशी गाडी निघेल सगळे मूव्ह करतील. थोड्या वेळ पहिलेच गाडीवर नोटिफिकेशन आलं होतं की इमर्जन्सी व्हेकल अहेड, प्लीज स्टॉप. आता बघा, फायर ब्रिगेडची गाडी गेली इथून. पहिल्यांदा फायर ब्रिगेडची गाडी बघितली बाबा. काय येतं नाही पहिला. हाफ इंग्लिश हाफ मराठी हाफ हिंदी. नाही नाही, ते लोक गाड्याने नाही करत. ते लोक चांगले. ते लोक सांभाळून चालतात. तुम्ही रस्त्याच्या मध्यभागी ते लांब थांबून गेले. आपल्याला उडवायची. पेडेस्ट्रियन्सला प्रेफरन्स आहे ना पहिले. आता मस्त आम्ही गाडी पार्क केली होती आणि आता आम्ही चाललोय झू मध्ये. A few moments later. $70 तिकीट घेतलंय आम्ही. $23 एकाचं. आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की $1 जर त्याचा रेट इंडियामध्ये किती चालू आहे आणि त्यानुसार मग आता हे $70 आम्हाला कितीला खर्च झाला तो. वेलकम टू द मेट्रो पार्क ऑफ क्लिवलंड. एलिफंट रूम. हे बघा, चला आपण आता आफ्रिकन एलिफंट थोडं जवळून बघूया जरा. ये देखो. Hey, neglect this portion. इसका कारण नरेंद्र मोदी. तर आम्ही इकडे बघतोय. बापरे, खूप भारी आहे. आणि आज इकडे संडे आहे, त्यामुळे आज इकडे बऱ्याच लोकांची गर्दी आहे. बरेच जण येत आहेत आणि खूप छान वाटतं इकडे.
ऊन खूप आहे पण तरी पण एकदम थंडगार अशी हवा लागते. नुसतं ऊन दिसतंय पण हवाच लागते पूर्ण आणि खूप मस्त आहे इकडचं वातावरण. आता पुढे मस्त लॉयन आहे, टायगर आहे, अजून वुल्फ आहे, अजून डिअर, रायनो, भरपूर ॲनिमल्स आहे आणि आम्ही आता तिकडे चाललोय. चला आता आपण बघूया जिराफ. कहा आहे एंट्रन्स इकडे. क्लोज फूड अँड ड्रिंक कंटेनर्स बिफोर एंटरिंग. बघा इंस्ट्रक्शंस दिले असतात इकडे. और हम देखेंगे जिराफ. लेट मी शो यू. अयो Just please do not touch any of our giraffes, okay? Like it. वाव Hi guys. Just please do not try and touch any of our giraffes. वाव जिराफ. त्याची पूर्ण वरती थोडं पोचतंय हा ना किती उंच आहे. जीभ थोडी मोठी त्याची बाहेर जिभेने झाड धरायला कोबीचा पत्ता खायला. हा कोबीचा पत्ता. हे बघा जिराफच्या मध्ये बघा इथे ऑस्ट्रिच. हे काय आहे ह्याच्यामध्ये. हे पक्षी. व्हाईट हेडेड बफेलो विवर. हे बघे इथे छोटासा एकच आहे पण. हे बघा. Now we are going to see tiger. Let's go. हे बघा अमेरिकन पिसॉन. हे बघा भाई फक्त अमेरिकेत भेटणारे, इंडियात सापडणारच नाही असे. हे बघा इथून हाय. मागे स्नो लेपर्डचा बोर्ड होता पण मग स्नो लेपर्ड काही दिसला नाही. चलो अभी हम आगे चल के देखेंगे लॉयन. चलो. भाई क्या हुआ तुझे, गुस्सा है क्या? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हल्ला हल्ला हल्ला. कितना सुंदर जंगल है ये. हे बघा हा इथे एक खाली आहे. चिव मोबाईल जाईल तर. चिव. आयो किती भारी आहे. असं मध्ये घालून असं खाते. चोच एकदम भारी आहे. अयो किती भारी आहे. हे किती सारे. हा काय 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 काय. हाऊ आर यू. This is koala. काय ते Koala. Shaun the sheep.
ते बघतोय इकडे. वाव, किती भारी डोळे. हा ना, किती भारी बघतोय. मेकअप खराब होईल. ए चुप. Are you excited? He's also climbing. Look, he's also climbing. That one's not really climbing. I think They're that doing the same thing. Like that one came down and then that one came down. Now that one. अय्या, तोंड बघ कसं आहे. असंच मधून कापायचं. चला दुसरं. ही फायनली आमची आता झूची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. हा, भरपूर लांब चालत जावं लागलं. भरपूर मोठं आहे. माताजी थकलोय खूप. कसं वाटलं झू? मस्त. अजून फक्त मस्त. एकदम छान. अजून सगळे बर्ड्स आणि एनिमल्स बघायला मिळाले. जवळून बघायला मिळाले. काही काही तर हा, लायन, गोरिला, गोरिला, फायटिंग Chimpanzee. एकदम. त्यांची फायटिंग पण बघितली आम्ही. एक नंबर होतं, एक नंबर, एकदम मस्त होतं. चलो अभी हम निकल रहे हैं. कधी विचार केलाय की अमेरिकेत सुद्धा आपले हिंदू मंदिर असू शकतात? येस, आहे. हे बघा इकडे आम्ही आता आलोय स्वामीनारायण मंदिर मध्ये आणि एकदम मस्त आहे. आणि इकडे बघा, आता इथे का सगळे इंडियन लोकच भेटतील आपल्याला. चला मग आता आपण जाऊया आणि मंदिर बघूया. हे बघा, हे आहे अमेरिकेतलं स्वामीनारायण मंदिर. चला बघून थोडासा आनंद वाटला की नाही का. थोडा अमेरिकेत येऊन पण थोडी भारतासारखी फिलिंग आली इकडे आलं. चलो आता आपण मध्ये जाऊया. आज संडे आहे तर हे बघा पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल चालताना की किती गर्दी आहे. चला आता आपण मंदिर मध्ये जाऊन बघू. गणपती बाप्पा मोरया. A few moments later. अमेरिकेत घर बांधण्याची सिस्टीम सुद्धा खूप वेगळी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अमेरिकेतले घरं बघाल, कुठल्याही घराला वॉल कंपाऊंड नसेल आणि घरांच्या खिडक्यांना लोखंडी ग्रिल सुद्धा नसते, कारण हे त्यांच्या पॉलिसीच्या विरोधात असतात. आणि घरासमोर झाडं कोणती लावायची, ती झाडे किती अंतरावर असावी, शिवाय त्या झाडांची उंची किती असावी, याचे सुद्धा इथे नियम असतात. चलो अभी हम यहाँ आ गए हैं बीच पर. ऍक्च्युली हा बीच नाही आहे, ही एक लेक आहे. पण ही लेक इतकी मोठी आहे की असं वाटतं की हे बीचच आहे. मला दाखवेल मी आता. आता आम्ही मस्त वरती जाऊ, वरचा व्ह्यू घ्या. मला इकडे सिटी आहे आणि बघा लेक आहे. सगळ्यात मोठी लेक इथे क्रूज सुद्धा येतात. म्हणजे किती मोठी आहे. आपण तरी कसं 7 दिवस काम करतो, आपल्याला एक सुट्टी भेटते संडेची, तेव्हा आपण घरी मस्त आराम करतो. इकडे कसं आहे, सॅटर्डे संडे कंपल्सरी सुट्टी असते जॉबवाल्यांना. त्यामुळे इकडचे लोक काय करतात, त्याशी बीचवर येतात, सगळं घेऊन येतात.
मस्त इथं अशी फॅमिली अशी एक साथ बसून असे मस्त जेवण करतात, बीचवर खेळतात, लहान मुलांना जाऊन तिथे खेळवतात. सगळ्यांना स्विमिंग येते इकडे, मस्त एन्जॉय करतात दिवसभर संडेला. खरंच आपल्याकडे अशा गोष्टी फार कमी आहेत. म्हणजे आपलं कसं असतं, कधीतरी वेळ काढून आपल्याला जायचं असतं, मग तेव्हा आपण जातो, काहीतरी प्लॅनिंग करतो. पण इकडे असं नाही आहे. इकडचे लोक एकदम मनमोकळेपणाने राहतात. एकदम असं फॅमिली ट्रिप काढायची, मस्त सगळेजण जायचं एकत्र एकदम आनंदाने. चांगलं आहे. पण ही गोष्ट चांगली आहे अमेरिकेत, की काम करायचं, स्वतःसाठी पण टाईम द्यायचा. ही एक जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, जी कदाचित आपण भारतात राहतो, खूप काम करतो, पण आपण त्या गोष्टी कुठेतरी विसरून जातो. स्वतःसाठी जगायला आपल्याला टाईमच भेटत नाही. इकडे बघितल्यावर वाटतंय की थोडंसं आपण पण एन्जॉय केलं पाहिजे. खूप सारखं असं दिवसभराची धावपळ चालू असते सारखी. डोक्यामागे हे नाही तर ते नाही तर हे. थोडासा कधीतरी असा ब्रेक घेऊन मस्त असं फिरायला जायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे का नाही? मला किती छान ड्रेस मिळाला. रेनकोट.